गेल्या 23 तारखेपासून 2 तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला होता। त्या विरोधामध्ये या अमरावती आणि भातकुली तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी या संदर्भात DDR कडे मागणी केली। त्यामुळे त्या कृषी उत्पन्न बाजार समितीने 2 दिवस 26 आणि 27 तारखेला APMC सुरू राहील असं त्यांनी घोषित केलं। परंतु मुद्दा असा आहे की या संदर्भामध्ये या शेवटच्या मार्च एंडिंगला आणि या जिल्ह्यातला बहुतांश शेतकरी हा जिल्हा बँक मध्यवर्ती बँकेचा कर्जदार शेतकरी आहे आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष सन्माननीय बच्चू कडू यांनी आताच नुकतंच डिक्लेअर केलं की जो कर्जदार शेतकरी आहे जिल्हा बँकेचा त्यांनी जर 31 मार्च पूर्वी जर कर्जाचा भरणा जर केला तर त्यांना आम्ही 100% व्याज सवलत देऊ। त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांनी जो उशिरा ज्या शेतकऱ्यांनी हरभरा पेरला, गहू पेरला, त्याची मळणी सध्या सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 31 मार्चला आपल्याला पैसे भरायचे आहे। या उद्देशाने शेतकरी घाई करून माल विक्रीस आणण्याची त्याची गडबड सुरू असताना अमरावती कृषी उत्पन्न समितीने शेतकरी विरोधी जो निर्णय घेतला त्या निर्णयाचा सर्व शेतकऱ्याच्या वतीने निषेध आम्ही व्यक्त करतो। आणि या संदर्भात आज आम्ही सर्व शेतकरी संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी आज आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांना भेटलो, त्यांना विनंती केली की मार्च एंडिंग असो कोणती एंडिंग असो यानंतर कोणतीही APMC बंद राहिली नाही पाहिजे, जिल्ह्यातली पण, अमरावतीच नाही कोणत्याही जिल्ह्यातली। कारण APMC शेतकऱ्यांच्या भरवशावर चालते। तुमच्या बँका सुरू आहे तर APMC का बंद ठेवता? शेतकऱ्यांना आर्थिक देवाणघेवाण करण्यासाठी, कर्ज भरण्यासाठी ज्या प्रकारे ज्यांना बँकेची आवश्यकता शेतकऱ्यांना त्याचप्रमाणे APMC ची आवश्यकता असते। त्यामुळे हा जो तुगलकी जो निर्णय घेतला हा निर्णय रद्द करावा आणि जिल्हाधिकारी सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी अतिशय सकारात्मक आमची बाब ऐकून घेतली आणि त्यांनी संबंधितांना आदेश दिले की यानंतर ही APMC कधीच बंद राहणार नाही। त्यामुळे आज आम्हाला सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी महोदयांचं मनापासून त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो।